काही केवायसी मध्ये खूप अडचणी येत आहेत. लाडक्या बहिणीने केवायसी मध्ये खूप अडचणी येत आहेत. साईट सर्व्हर डाऊन आहे. मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की सर्व्हर मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत. रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचा केवायसी प्रोसिजर होते. आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची केवायसी प्रोसिजर झालेली आहे. जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर. त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे, म्हणजे आणखीन 1.5 महिना त्यांना अवधी आहे. जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो. काही तुम्ही राष्ट्रवादी संपर्कात काही सोबत असणारे मंत्री आणि आज ठाण्यातील व्यासपीठावरून बोलताना म्हणाले की माझे नगरसेवक आहेत ते कुठेतरी जास्त पैसे देऊन सत्ताधारी चोरतायत असा आरोप आहे. तो आता राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. कसं आहे बघा, जसं जसं महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार जवळजवळ तसे आरोप प्रत्यारोप म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील. अनेक वेळेला जी गोष्ट पूर्वीच्या कालावधीमध्ये योग्य वाटायची ती आता चुकीची वाटायला लागेल, जी चुकीची होती ती आता योग्य वाटायला लागेल. त्याच्यामुळे जो तो त्याचा प्रश्न आहे. शेवटी आम्ही पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून मतदार बंधू भगिनींनी जी आम्हाला संधी दिलेली आहे त्यांच्यासाठी अधिकाधिक आम्हाला काय करता येईल आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो. त्याच्यामुळे कोण काय टीका करते याच्यामध्ये अधिक वेळ न घालवता आम्ही सरकारचा भाग आहोत. आमच्यावर जास्ती जबाबदारी आहे, आमच्याकडनं लोकांच्या जास्ती अपेक्षा आहेत. त्यामुळे त्या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील याकडे आम्ही निश्चितपणाने अधिक